कुठल्या ताईंना जे आपण आता मॅजिकल स्क्वेअर शिकलो, या मॅजिकल स्क्वेअर मध्ये कुठल्या ताईंना कुठला अंक कसा आला किंवा क्रॉस कसं गेलो, खाली कसं आलो. ऍक्च्युली ही आपण प्रेझेंटर म्हणून डायरेक्ट सॉल्व करण्याची मेथड तुम्हाला मी शिकवली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगेल, मार्केटमध्ये रवा आणण्यापासून ते मैदा आणण्यापासून त्याला 2 दिवस भिजत घालण्यापासून नंतर ते काय म्हणतात ते काहीतरी गुलाबजामुन बनवण्यासाठी जी जी लागते रे बाबा, ते सर्व आणण्यापासून एवढं नाही शिकवलं आपण. फक्त एक 10 मिनिटात गुलाबजामुन कसे बनवायचे ते शिकवलं. पण याच्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं, प्रत्येकाचा आज पुरणपोळी पचेल, प्रत्येकाचं डोक्याचं 2 अंशने टेम्परेचर वाढेल, इतके अल्गोरिदम याच्यातले आहेत. आहेत, सर्व आहे, सर्व आहे. पण ते शिकणं म्हणजे तुम्ही म्हणाल ओ ते जाऊ द्या ओ बाबा, खरंच ते खूपच नाही, कॅल्क्युलेशन आहे. शिकायला लय आवडेल सर ते. हा, शिकू ना. पण ते ते थोडंसं ऍडव्हान्स लेवलला शिकू आपण. आपल्याला खूप सारं शिकायचंय ना, शिकू ना आपण. ते पण शिकणार आहोत, काय काळजी नका करू. जरूर शिकायला आवडेल. पण सर त्याच्यासाठी आपल्या काही बेसिक पात्रता असतात ना, त्या बेसिक पात्रता इम्प्रूव्ह झाल्या मेंटल अरिथमेटिकच्या, तर आपण जरूर शिकू त्या पण. हो, शिकूया आपण. मला पण शिकवायला आवडेल. पण त्या वेळेकाळानुसार जसं जसं गरज असेल, कारण त्याच्यात अडकलो तर मग आपल्या काही गोष्टी आपल्या पण राहून जातील, की आपल्याला जे मूक व्हायचंय पुढे. ओके ना. पण डेफिनेटली शिकवणार आपण, काय काळजी नका करू. सर हा, बोला बोला. आता याच्यात काही डाऊट नव्हता म्हणजे मी तास देऊ. हॅलो, सर 1 मिनिट. हॅलो हा, बोला. हॅलो. हा, म्हटलं सर, मला ते हे लक्षात आलं की प्लस मायनस 2 मिनिटं ताई, समजलं. 2 मिनिटं ताई, शीतल ताई. हा. हा ताई, बोला. सर, मी मेसेज केला होता तुम्हाला बघा. न्यू बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं. लास्ट बॅचला पण ऍडमिशन झालं नव्हतं ऍक्च्युली माझं, पण मी स्टार्ट केलं होतं. ठीक आहे ना ताई, मला मेसेज करा. आपली 1 मेला बॅच चालू होईल. मला मेसेज करा, मी तुम्हाला कुठेतरी ऍड करून घेईल. नो प्रॉब्लेम. कॉल हॅलो करण्यापेक्षा फक्त मेसेज करा, मी तुम्हाला सर्व माहिती सांगेल. मग हॅलो. मग मी पण मेसेज केला असेल ना ताई, तुम्हाला केला नाही का? कॉल करा सर. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी बोलतो, मी जरा क्लासमध्ये. ओके 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 ओके, बाय. ठीक. सर हा, बोला ताई. म्हटलं की मला हे प्लस मायनस जे केले ना आपण, 12 प्लस आणि मायनस, हे लक्षात आलं. पण हम्म. बाकीचे जे नंबर घेतले ते नाही समजले कसे घेतले. ओके. ठीक. डिफरन्स घेतला का आपण त्याचा? नाही नाही नाही, पहिला अंक काय घेतला होता आपण? 53. तो मिडल नंबर होता. हा, मिडल नंबर 53 घेतला, पहिला बरोबर. नंबर काय होता? 41. 41 नंतर काय येतो? 53. नाही, आणि 41 नंतर मग 53 येतो, 42 येतो. 42 भरला आपण. असा वरती गेलो आणि डायरेक्ट खाली आलो आणि 42 भरला आपण. अच्छा 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 अच्छा. हा हा हा. हा, हो, 42 नंतर 42 पुन्हा भरला. परत वरती गेलो. पुन्हा परत वरती गेलो ॲरो देऊन. हो आणि मग शीतलताई, 43. हो, आलं 43 लक्षात भरला. आलं. पुन्हा परत हो. 43, 44 भरला. पुन्हा इकडे लक्षात आहे. हा अंक इथं का भरायचा? इकडे लक्षात आहे. हा हां, अंक, तेच लक्षात. हा हा, सांगतो. पुढील ऍडव्हान्स खूप मेथड जे आहेत सांगतो ना मी तुम्हाला, अल्गोरिदम आहेत. हा अंक इथं का भरायचा? असं वरती जाऊन खाली का आला? तर या सर्व गोष्टींना आहे ना, यांच्या जागा ठरलेल्या आहेत. किंवा यांना जर मी असं म्हटलं ABCDEF असे जर नॉमिनेशन केले तर याचे अल्गोरिदम तयार होतात. आणि या अल्गोरिदम नुसार हे सोडवावं लागतं. म्हणजे जे कोणी बिचाऱ्याने शोध लावला असेल, पण जास्त करून रामानुजन सरांचं याच्यामध्ये खूप मोठी तर त्याच्यामध्ये जेव्हा भरताना अल्गोरिदम पण आहे त्याचे. पण ते अल्गोरिदम शिकताना आपल्याला माहिती आहे 3x3 स्क्वेअर मध्ये आपण कुठं कुठं अडकलेलो आहे. म्हणून आपण थोडंसं सिम्पल वे, एक थोडंसं मजेशीर तुम्हाला एक प्रेझेंटर स्किल तुम्हाला शिकता यावं म्हणून आपण शिकलो. करू शकतात ना तुम्ही? कॉन्फिडन्स आहे का? आहे का कॉन्फिडन्स? आता मी तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या. आता आपण काय केलं होतं, 265 अंक घेतला होता. 265 घेतला होता ना, 265. आता काय करा, त्या 2 ला कट करा. किती उरला? किती उरला फक्त? 65. 65. इकडे लक्षात लिहून घ्या. सर्व सर्व लाईनिंगची आडवं उभं जे काय असेल ना, त्याची बेरीज किती आली पाहिजे लिहा. कुठं काही बघू नका, कॉपी अजिबात करू नका. स्वतःचं डोकं वापरा.
हे सर्व काय युट्यूबला सर्व अवेलेबल असतं, नाही तर ब्रेन ट्रेनवर सर्व अवेलेबल आहे. पण कॉपी करून शिकण्यापेक्षा पहिले स्वतःचं डोकं चालून आपण करून बघू ना, म्हणजे आपल्याला थोडंसं लर्निंग कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. ओके ना. नाही जमलं तर बघा, नाही जमलं तर उद्या तुम्हाला मी लागल्यास लिंक देईल. पण काय करा प्लीज, इकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं, आडवं उभं तिरकस काय आली पाहिजे बेरीज, काय आली पाहिजे बेरीज प्रतिभाताई, काय आली पाहिजे? 65 सर, 65 65 आली पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. थोडस 65 आली पाहिजे एवढं लिहून झालं असेल तर थांबून घ्या. मी तुम्हाला माइंड सेट करून देतो. प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 3च गोष्टी त्याच्यामध्ये. सुरुवातीला तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतील. मी समजून घ्या, आता लिहू नका, फक्त ऐकून घ्या. मला तुम्हाला ऐकण्यावर तुमचा किती जोर आहे मला ते बघायचंय. हा, ते पुन्हा ताई पेन ठेवून द्या बाजूला. पेन ठेवा बाजूला. ऐकायला इथे ना या कानांची पॉवर वाढवायची आपल्याला. साहेबांची फार तक्रार आहे यासाठी. हा, कानांची आपल्याला प्रत्येकाची ही वाढवायची. कारण इथं फार वीक आहेत आपण सर्वजण. आणि तेच पिल्लांना पण सवय लागली. इथं फार वीक आहे. साहेबांना कधी कधी रागवावं लागतं मग. 4 वेळा सांगितलं होतं, तुला समजत नाही का? असं होतं. म्हणून प्लीज इथली कॅपॅसिटी वाढवायची आपल्याला सर्वांची. प्लीज प्लीज. ओके. व्हॉट आय से, की हा जो 65 अंक आहे, हा 65 हा डायरेक्ट उत्तराचा अंक आहे. म्हणजे काय? जर मी आडवी, उभी, तिरकस बेरीज केली तर 65 येणार आहे. मग माझा अप्रोच काही लिहू नका, फक्त ऐका. माझा अप्रोच काय झाला पाहिजे, की मला मिडल अंक शोधायचा आहे. मग मी याला कुठल्या संख्येने भागितलं तर मिडल अंक येतो, तर माझा 5/5 चा स्क्वेअर आहे. 5/5 चा स्क्वेअर आहे. म्हणजे मी कुठल्या संख्येने भागितलं तर माझं काहीतरी उत्तर येणार आहे. मग जे उत्तर येईल, काही नाही ताई, तुम्ही तुमचं करा. मला नाही सांगितलं तर चालेल काही, प्लीज. त्याच्यानंतर जे उत्तर येईल, त्या उत्तरातून मी काय मायनस केलं तर पहिला अंक येईल, काय मायनस केलं तर शेवटचा अंक येईल. कारण 25 घरं आहेत, त्याच्यातला 1 अंक मला मिळाला. हे तुम्ही ठरवा. लक्षात आलं? मग पहिला अंक आला, तर तो पहिला अंक आपण कुठं भरतो? सेंटरच्या वरच्या टॉपला. आणि एरोस्टिक सिस्टमने आपण जो काही तुम्ही अप्रोच लिहिला असेल, तुमचं ऑब्झर्वेशन, हे बघा मी प्रयत्न असा सांगेल तुम्हाला, की शक्यता कुठंच काही शोधू नका युट्यूबला वगैरे. ब्रेन ट्रेनर आहे हे सर्व सोडवण्यात. पण मी म्हणतो, की मी आत्ता थोड्या वेळापूर्वी मी शिकलो. मी आता इतकं चांगलं गोडधोड खाल्लंय गुढीपाडव्याचं. चांगलं मस्तपैकी ब्रेनला चांगली एक्सरसाइज दिली. ते किती त्याच्या लक्षात आहे. याच्यासाठी आपला स्वतःचा आपण जज करण्यासाठी एक टास्क आहे. आणि बघू चुकतं का चुकतं, करेक्ट झालं तर करेक्ट. करेक्ट झालं तर तुमच्या इतका आनंदी मला माहिती कोणी होणार नाही. टास्क घेऊन कंप्लीट करायचं. ओके. सो मी प्रयत्न करेल, की हे नुसतं भरायचं नाही, तर तुमच्याकडे ब्लॅकबोर्ड असेल, तर तुम्ही छान छान Instagram, YouTube, तुमचं सोशल मीडिया, तर तुम्ही काय करायचं, तुमच्या एखाद्या पिल्लांना विचारायचं. मस्तपैकी छान प्रेझेंटेशन स्क्वेअर ड्रॉ करायचं आणि एखाद्याला विचारायचं, मॅम हे आम्हाला फील करून दाखवा. जर इथं अशी बेरीज आली, तर असा एक कुठला तरी अंक घ्यायला सांगायचा. नो प्रॉब्लेम. त्यांना सांगायचं जस्ट मिनिट. तुम्ही हा अंक दिला ना, ओके. तर आपण सुरुवात इथून करू. आणि मस्तपैकी स्वतःच आहे ना फास्ट मूव्ह करता येतो तुम्हाला व्हिडिओ. टक, 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 टक स्वतःचा ॲज अ टीचर म्हणून थोडासा Instagramला ठेवा आणि अपील करा. शिकायचं असेल तर या ₹1,500 घेऊन, ₹2,000 घेऊन. थोडासा अपील करायला पण आपण शिकूया. म्हणजे थोडंसं आपल्याला मार्केटिंग पण करता आला पाहिजे. बरोबर ना? हे बघा, हे स्किल आहे, हे नॉलेज आहे. फक्त याला तुम्ही प्रेझेंट कसं करतात, ते त्याच्यावर असतं. मला नाही काही त्याच्यात मला खूप काही स्वतःला एडिटिंग करता येत. पण तुम्ही स्मार्ट आहेत, हुशार आहेत, करता आलं पाहिजे आणि त्याला गॉट द इन अपॉर्च्युनिटी. आणि मग सांगायचं समर व्हॅकेशनमध्ये तुमची मुलं बघा, पालकांना सांगायचं, बघा तुमची मुलं कशा फटाफट, फटाफट अंक भरायला लागले. 5/5 स्क्वेअर, 3/3 स्क्वेअर, 4/4 स्क्वेअर. आई-बाप पण म्हणतील, "अरे यार, भारी आहे. आम्हाला तर येतच नव्हतं हे. फारच स्किल भारी आहे." पण मुलांना याचं मॅजिक ओपन लेट करायचं. हे मुलांना कसं करायला लावायचं, हे करायला लावायचं ॲडिशन अप्रोचने. कारण त्यांची मेंटल अरिथमेटिकची सर, ॲडिशन अप्रोचची झालं पॉवर वाढते त्यांची. सर. ओके, क्लिअर आहे? करता येईल? काही म्हणतायत सर आत्ताच झालं. करून दाखवतं. हां, नाही ठीक आहे, ठीक आहे. झालं तर तुम्ही ठीक आहे. बाकीच्यांचं झालं असेल, बाकीच्यांना करू द्या, नो प्रॉब्लेम. ओके ना? कारण ऑलरेडी तुम्ही जर काल YouTubeला बघितलं होतं, ते ऑलरेडी अवेलेबल होतं. ओके, नो प्रॉब्लेम. सो ओके, ओके, बाय बाय. मला आता ड्युटीला जायचंय पुढच्या 3 मिनिटामध्ये. म्हणजे माझ्यासाठी टिक, 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 टिक सुरू झालंय आता. पुढच्या 3 मिनिटामध्ये मला निघायचंय. तर काही डाऊट नाही कोणाला?
ओके. त्याच्यानंतर आपण पुन्हा परत आपल्याला संधी आहे ईदची सुट्टी आहे पुढच्या परवा. परवा आपण लेवल 1 बेसिक मॅथ संपून टाकू. जे आपलं कुठलाही टेबल जे कोणाचा डाऊट होता कुठलाही टेबल ऍडिशन अप्रोचने आणि मल्टिप्लिकेशन अप्रोचने करून ऍडिशनची कशी प्रॅक्टिस करायची आणि काय आपण 11 मल्टिप्लाय बाय 11 ही टेक्निक आपण काल परवा एक बोनस क्लासमध्ये सुरू केली होती. म्हणून मी सर्वांना आधी आठवण करून देईल आणि लेव्हल 1 चे वैदिक मॅथेमॅटिक्सचं आपलं थांबेल. मग तुम्हाला समर व्हॅकेशन मध्ये वैदिक मॅथेमॅटिक्स शिकू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही अबॅकस शिकू शकतात. तुम्ही अजून आपण तोपर्यंत 1-2 ताईंना बोलतोय क्राफ्ट शिकू शकतात. तोपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच ताईंचं 3x3 क्यूब झालेलं आहे. क्यूब शिकू शकतात. आणि जोपर्यंत आपण क्यूबची प्रतिभाताई या सर्वांची जोपर्यंत क्यूबची परीक्षा होत नाही तोपर्यंत पुढचा क्यूब कोणी काही शिकवायचा नाही. कारण या गोष्टीचं यांना महत्व पण कळलं पाहिजे. थोडंसं यांना नोट्स स्वतःचे नोट्स पण बनवले पाहिजे यांनी. स्वतःचे व्हिडिओ बनवले पाहिजे. जोपर्यंत तुमचे स्वतःचे प्रत्येकाचे व्हिडिओ येत नाही ना तोपर्यंत सेकंड तुमचा क्यूब स्टार्ट होणार नाही. मेक अ व्हिडिओ, शो द व्हिडिओ. कारण आहे ना आपली 1,00,000 रुपये फी हीच आहे. आता पुन्हा परत मला नाही तर मग मला म्हणावं लागेल ₹6,100 विथ रुबिक क्यूबचं टीचर सर्टिफिकेशन करायचं असेल, सर्टिफाईड टीचर बनायचं असेल, तर पुन्हा म्हणावं लागेल नाही तर ₹6,100 फीची तयारी ठेवा. जर व्हिडिओ बनायची इच्छा नसेल, कोणाला शिकवायची इच्छा नसेल, फक्त तुम्हाला असं वाटतं माझ्या आजीबाईच्या पाठव्यातच मला ठेवून द्यायचंय मला शिकून, तर मग पुन्हा परत मला सर्टिफिकेशनसाठी 6,100 ठेवावं लागतील. हां. थोडासा स्वतःला ग्रो केला पाहिजे आणि प्रेझेंट केलं पाहिजे. सो कारण हे सबमिशन बेस आहे. सबमिशन बेस शिवाय आवरा ऑफिसला टाइम झाला. हां, चला. ओके. 3 मिनिटं झालं राहिले. सर, ओके, कॉल ओके. झाला. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना. ओके. हुशार आहेत तुम्ही सर्वजण. बाय-बाय. मी ग्रुपमध्ये वाट बघतो. अजून टाकू नका. रात्री 9:30 पर्यंत टाका. म्हणजे काही ताईंची पुरणपोळी पचू द्या सर्रांना त्यांना. ज्यांना जरा कोणाला डोक्याला मुंग्या लागल्या त्या पुरणपोळीमुळे तर लागू द्या थोड्याशा. म्हणजे त्यांची कमीत कमी त्यांचा जरा कचरा साफ होऊन जाईल तेवढाच. ओके. बाय-बाय. मला निघू द्या. हां. बाय-बाय.